गुजरकर दादांना निखिल दादा म्हणाले असे बसा तर ते म्हणतात नाही सर मी तुमच्याकडे पाहून म्हणतो. त्याच्यावरून मला इथे आठवलं की एकदा एक कार्यक्रम असतो त्याच्यात ते लेडीजचं गाणं ते बसवायचं असतं, गाण्याची कॉम्पिटिशन असते. खूप छान गाणं म्हणत असतात सगळ्या, समोर ते पेटीवाले त्यांचे सर असतात, ते सांगत असतात म्हणा की त्या सूर खूप छान म्हणत असतात. ऐन कार्यक्रमाला जेव्हा जातात तेव्हा असं कळतं की इन्स्ट्रुमेंटवाले सगळे मागे बसतील आणि समोर परफॉर्मन्स करायचा आहे. खूप वाईट गाणं होतं. मग त्याच्यानंतर ते सर म्हणतात तुम्ही प्रॅक्टिसमध्ये तर इतकं छान गाणं म्हणते, त्यामुळे सर आम्हाला तुमच्याकडे पाहून गाणं म्हणायची सवय होती. तुम्ही असं म्हटलं की आम्ही म्हणायचो, तुम्ही असं म्हटलं की आम्ही थांबायचो. गुजरकर सर अशापासून गाणं म्हणतात. सगळ्यांनी प्रॅक्टिस केलेली आहे. मी प्रॅक्टिस केली नाही, डायरेक्ट गायला आला म्हणून सुद्धा गायला. आपल्या घरी आपण परफॉर्मन्स करतो अशा. आज आपण मुद्दाम बाकी तामझाम नाही ठेवला एवढ्यासाठी की हा आपण ग्रुपवर मेसेज टाकला की पारिवारिक आपला कौटुंबिक कार्यक्रम आहे. आपण बैठक व्यवस्था अगदी घरगुती ठेवली. कीबोर्ड पॅड हे जे तामझाम आहेत बाहेर देखाव आपण मुद्दाम कळाला की त्या बाहेरचे इन्स्ट्रुमेंट आले की मुलं अजून कोण खेळतात. जो स्वरात गातो तो त्या कीबोर्ड पॅडवर ऑटोमॅटिक करणार, कराओके ऑटोमॅटिक करणार. पहिले मुख्य स्वरावर गायला तोच मुख्य भाग, स्टेजवर कॉन्फिडन्सने गाणं. पण आपण लेखी तसंच केलं की हा कौटुंबिक सोहळा तेव्हा टेन्शन घेऊ नका, व्यवस्थित करा. कैसे बताऊं किस किस तरह से मुझे Bye.